सर्वप्रथम नमस्कार. मी राजा ओलाईगुडे, प्रभाग क्रमांक 34 या प्रभागामधून खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी आम्हाला उमेदवारी दिली आहे. म्हणजे पक्षाची अधिकृत उमेदवारी आज आम्हाला हे फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. खरं तर अण्णांचं आभार, धन्यवाद. ह्या प्रभागामध्ये काम करायला नव्याने समाविष्ट झालेलं जे काही नरेगाव आहे किंवा दायरी गाव आहे तिथं काम करण्याची चांगली संधी आहे. आपण आतापर्यंत काम करत आलेले आहे. 2 वेळेस मी नगरसेवक म्हणून या भागामध्ये काम केलेले आहे. पहिल्या प्रभागामध्ये आता पहिल्यांदा दायरी सन सिटी होता, दुसऱ्यांदा वडगाव दायरी होता. आता नव्यानं जे दायरी उर्वरित राहिलेलं गाव आहे ते इकडे समाविष्ट झालेले आहे, नरेगाव समाविष्ट झालेले आहे. खरं तर काम करण्याची चांगली संधी आहे. तिथं आपण जे काय आता नवीन 4 उमेदवार दिलेले आहेत, हरिदास चरोड आहेत, मी राजा ओलाईगुडे आहेत, एक जयसिताई बुमकर आहेत, एक सारंग नवले त्यांच्या मिसेस आहेत. अशा 4 उमेदवार तिथं खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी उमेदवारी देऊन त्या भागातले चांगले एक मुरलीधरांना ज्या खासदार साहेब आहेत त्यांनी ही उमेदवार देऊन आम्हाला चांगलं सहकार्य केलेले. आम्ही ज्या भागामध्ये पहिल्यापासून काम केलेले तो पण भाग जवळजवळ तिथला 60% भाग आहे आणि नव्याने समाविष्ट झालेला 40%. त्यामुळं जे काय पहिल्या भागामध्ये काम केलेले तिथनं तर मतदान आम्हाला होणारच आहे. पण जे नव्याने समाविष्ट झालेली गाव आहेत, नरे किंवा दायरी असेल तर तिथं आमचे पाहुणे मंडळी आहेत आणि तिथं ज्या दायरी गावामध्ये सुद्धा नगरसेवक नसताना आपण प्यायच्या पाण्याची लाईन टाकलेले आहेत किंवा बाकीचे रस्ते, ड्रेनेज, इतर कामं सुद्धा आपण तिथं त्या भागामध्ये केलेले. कारण दायरी गाव हे मी त्या गावामध्येच राहत होतो, पण अर्ध गाव आमचं पुणे महानगरपालिकेत होतं आणि काही ग्रामपंचायत हद्दीमध्ये होतं. त्यामुळं तिथं सुद्धा आपण पहिल्यापासून काम करत आलेले आहेत. आता कामाला नव्यानं जोडलेले, पण नाऱ्यामध्ये सुद्धा आपले पाहुणे मित्रमंडळी पहिल्यापासून तिथं संपर्क आहे. त्याच्यामुळं काय असं अशक्य काय वाटत नाही. उलट आता चांगली संधी तिथले जे काही पाण्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेजचे किंवा कचऱ्याच्या समस्या आहेत, या सगळ्या समस्या सोडवण्याचे हीच तर आता सगळे एकजुटीने काम करणार. कारण आतापर्यंत जेवढ्या वेळेस माझ्याबरोबर जे काय नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांचा तुम्ही पाठीमागचा अभ्यास पहा. इथून पुढच्या काळामध्ये पण त्या पद्धतीनेच पुढची वाटचाल राहणार आहे. सगळे एकजुटीने काम करून एकमताने काम करूनच त्या भागातला विकास करू. त्या भागातला ज्या नागरिकांना जो काही शब्द देऊ तो 100% पाळू.